जेवढे काय सभागृहात बसलेले सत्ताधारी विरोधक असू दे नाहीतर कुठल्याही पक्षाचे असू दे, या सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने संपूर्ण खंड स्वरूपात प्रसिद्ध करावा। कोणी पण काय एखाद्याला पिक्चर काढायचं असेल, टीव्ही सिरियल काय असेल, जे काय असेल त्याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो, त्याच्यावर सुद्धा कायदा त्याच्यावर आला पाहिजे। कायदा पारित करून, नाहीतर लोक उद्या तुम्हाला कोणी पण असू दे, हा जर कायदा पारित झाला नाही तर महाराष्ट्रातील लोक तुम्हाला जनता माफ करणार नाही। तर तुम्ही बोलता माहिती घेऊन आमचे दैवत आहे, आधारस्तंभ आणि त्यांच्या आदर्श घेऊन काम करताय, तर ह्याच अधिवेशनात दाखवून द्या, हा स्पेशल कायदा पास करा। त्याचबरोबर अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, अनेक वेळा सांगून सुद्धा, निवेदन देऊन सुद्धा यांनी जाहीर करणं, शासनाने जाहीर केलं पाहिजे। शासन म्हणजे फक्त सत्ताधारी पक्ष नाही, जेवढे काय सभागृहात बसलेले सत्ताधारी विरोधक असू दे नाहीतर कुठल्याही पक्षाचे असू दे, या सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने संपूर्ण खंड स्वरूपात प्रसिद्ध करावा, ज्याच्यामुळं सारखं जे वादविवाद जे होतात ते संपुष्टात येतील। त्याचबरोबर कोणी पण काय एखाद्याला पिक्चर काढायचं असेल, टीव्ही सिरियल काय असेल, जे काय असेल त्याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो, त्याच्यावर सुद्धा कायदा त्याच्यावर आला पाहिजे। की ह्या संपूर्ण हे करत असताना कुठली तरी कादंबरी काल्पनिक ह्याच्यातनं जर तुम्ही हे करत असाल, अनेक कुटुंब असे जे घराणे होते, मी घराणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातले असतील, वेगवेगळ्या देशातले असतील, या लोकांनी ज्या लोकांनी आयुष्य वेचलं, एखादा काल्पनिक ह्याच्या आधारावरती तुम्ही ज्यावेळेस एखादं चित्रपट हे करतात, रिलीज करतात, ते करायच्या अगोदर इतिहास जे कार त्याची अशी एक कमिटी बनवली पाहिजे, ज्यांनी समितीच्या माध्यमातून नेमली पाहिजे की ते पहिलं ते तुमची जी काही स्क्रिप्ट असेल ती त्या समितीच्या समोर गेली पाहिजे। त्या समिती अभ्यास करते त्यात काय हे चुकीचं आहे, आणि काल्पनिकच्या ह्याच्या आधारावरती जेव्हा हे होतं त्यावेळेस तुम्हाला सांगतो की तेढ निर्माण होतं। काल संपूर्ण शिर्के कुटुंबातले बरेच लोक आले होते, ते म्हणाले की छावा ह्या चित्रपटात की शिर्केंनी महाराजांना पकडून दिलं, असं कुठं इतिहासात नोंद नाही। तसं जर असतं मला सांगा तर स्वेरिका झाल्या असत्या का? हा मला सांगा, ते म्हणले की आम्ही कुठं जरी गेलो, लोक म्हणतात की आमच्याकडे त्या नजरेने बघतात। भलं ते आता कुठल्या व्यवसाय करत असतील किंवा कुठल्या प्रोफेशन मध्ये जरी असतील, तर नाही म्हणलं तरी प्रत्येकावरती त्यांना त्याच्यावरती गदा येते। लोक त्यांच्याकडे बघण्याचा एक वेगळा अँगल निर्माण होतो कारण नसताना, आणि समाजातील तेढ निर्माण करण्याचं काम हे जे लोक करतात, यासाठी हा कायदा याच अधिवेशनात जर खऱ्या अर्थाने या सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या लोकांचं जर खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल, मग मुख्यमंत्री असू दे, दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे, विरोधी पक्ष नेते असू दे, किंवा सगळे जे काय वेगवेगळ्या पक्षाचे पक्ष नेते असू दे, तर तुम्ही खऱ्या अर्थाने हे करत असाल तर दाखवून द्या या महाराष्ट्राच्या जनतेला की हे संपूर्ण जे काही मी बोललोय हे खऱ्या अर्थाने तुम्ही हा कायदा ह्याच ह्याच्यात तुम्ही पारित करा। अन्यथा लोकांना माझ्यावर सोडून द्या,
पण लोकांना तुमच्यावरचा सुद्धा विश्वास उडून जाणार. कुठंतरी महाराजांच्या नावाने जेव्हा असं वक्तव्य केलं जातं त्याचं बाकीचं बाबतीत सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. ते निर्माण झाला, तिथं दंगली होतात, दंगलीमध्ये कारण नसताना लोक मृत्युमुखी जातात. हे सगळं थांबलं आणि हे थांबवण्याचं काम केवळ सत्ताधारी नाही, विरोधी नाही, सगळ्या एकंदरीत जेवढे काय पक्ष आहेत, जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ज्या महाराष्ट्रातले, त्या सगळ्यांचे आहेत. आणि महाराष्ट्र शासनाने स्पेशल लॉ हा या असेंब्ली या अधिवेशनात त्यांनी पारित करावा ही माझी त्यांना विनंती नाही. माझा मी लोकांच्या वतीने, माझं तर आहेच, पण लोकांच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने तुम्ही करावं, केलंच पाहिजे. नाही केलं तर चांगला गोंधळ होतो. कोण हा बोलतोय म्हणजे शेवटी होतं काय, बाकी काय होत नाही. हा हे म्हणणार नाही आम्ही हे करू ते करू. ते आता सगळे मंत्री साहेब, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार सगळे एक लक्षात घ्या, गोंधळ आता फक्त सभागृहात याच विषयावरती होतोय ना. मग हा कायदा पारित करा म्हणजे काय, ते एक म्हण आहे ना, म्हणजे गोंधळ म्हणतो की त्याला मला हिंदीमध्ये काय शोर म्हणतात ना, बरोबर. शोर आता बंद करा, आता शिकार करा हा कायदा पारित करून. नाहीतर लोक उद्या तुम्हाला कोणी पण असू दे, हा जर कायदा पारित झाला नाही तर महाराष्ट्रातील लोक तुम्हाला जनता माफ करणार नाही. या ठिकाणी आवर्जून मला सांगायचं वाटते, कारण की अनेक लोकांची मन दुखवले गेले. वाटतं त्या परिस्थिती आहे, गरजेचं नाही, झालंच पाहिजे. ही लोकांची मागणी, केवळ माझी एकट्याची नाही. मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला जे वाटतंय ना, कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जे आता राज्यकर्ते, विरोधी पक्ष किंवा वेगवेगळ्या पक्षातल्या, मला आव्हान आहे, माझं आव्हान आहे तुम्हाला, हे जर झालं नाही तर मग लोकांना वाटेल की तुमचं महाराजांवरती अजिबात प्रेम नाहीये. आणि मला नाही वाटत की तुमचं तसं काय आहे. तुमचं महाराजांवरती प्रेम आहे तर ते कायदा पारित करून ते दाखवून द्या जनतेला. आता वेळ आहे.